आता जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. म्हटलं सर्जा आणि कोण पांडू ना, सर्जा आणि पांडूची जोडी आहे बघा. इकडे पाऊस किती भरला आहे बघा, जोरदार पाऊस भरलेला आहे आणि जोरात पाऊस पण जोरात पडतोय. नमस्कार मंडळी, मी हरीश आपलं स्वागत करतो कोकणातील एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी आता दुपारचे 2:30 वाजत आले आणि आता आपण जाणार आहोत मळ्यामध्ये. कोकणामध्ये ना जोरदार पाऊस पडतोय, त्यामुळे शेतीच्या कामांना वेग आला आहे आणि आपल्या इथे दोन्ही वाळांना जोरदार पाणी सुटले. ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपले जे रेग्युलर सबस्क्रायबर आहेत त्यांनी नक्कीच लाईक आणि शेअर पण करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. आता जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. मंडळी आता आपण मळ्यामध्ये चाललेलो आहोत. इकडे मळ्यामध्ये आहे ना बघा, इकडे सलकी आहे, इकडे सलकी काढावी लागणार. बेडा लावलेला आहे, बेडा. पाऊस जोरात पडतोय ना, त्यामुळे बघा इकडे मळ्यामध्ये आहे ना पाणी वगैरे साचलेलं आहे. इकडे तुम्हाला दाखवतो बघा, इकडे जोगल्याने आहे ना लावणी वगैरे लावून झालेली आहे. म्हणजे आमच्याकडे आता लावणी लावायला सुरुवात झालेली आहे. इकडे दाड बघा केवढी झाली इथे.
तर मंडळी आता आपण आहे ना जाऊया आता जिथे बैलाने आहेत ना भात लावणी लावली जाते तिथे आपण जाणार आहोत. तर मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याबरोबर लाईक आणि शेअर पण करा. थोडासा पाऊस गेला होता आणि तो तिकडे समोरून येतोय बघा, जोरदार पाऊस. त्या समोरच्या डोंगरावरून येतोय आणि हा इकडून चाललाय बघा पाऊस. हा इकडे तरवा बघा केवढा मोठा झाला आहे. तो बाजू साईडला पण आहे, तिकडे दाढ लावलेली आहे बघा ती, म्हणजे तिकडे अजून चांगली व्यवस्थित झालेली नाही अजून. चला आता आपण जाऊया जिथे बैलाने भात लावणी केली जाते तिकडे जाऊया आपण. पावसाच्या सरी आहेत ना चांगल्या जोरदार अशा पडतात आहे. पाऊस पण जोरात पडतोय बघा. बघा जोरदार पाऊस पडतोय. पावसाने आहे ना जोरदार सुरुवात केलेली आहे बघा. इकडे तरवा बघा चांगला असा आलेला आहे. इकडे पाय एवढे खाली जात आहेत ना, पूर्ण पाय खाली जात आहेत. हा बघा मळ्यामधून पाणी बघा किती साचले की. हे आहे ना, हे पाणी एकदम उमलाटाचं पाणी आहे, एकदम स्वच्छ बघा किती दिसतं इथे एकदम. हा बघा पाऊस बघा किती झाकला इथे. हा बघा त्या मळीतून पाणी इकडे खाली इकडे सोडले आणि ह्या मळीतून पाणी इकडे खाली सोडले बघ. आता पाऊस पण आहे ना जोरदार येते बघ. इकडे आता मोठ्या भाईने पकडला आहे जोत. और क्या
हो आता अशी जोतं आहे ना फार कमी पाहायला भेटतात इकडे कोकणामध्ये तरी. म्हटलं सर्जा आणि कोण पांडू ना. सर्जा आणि पांडूची जोडी आहे बघा. इकडे पाऊस किती भरला आहे, जोरदार पाऊस भरलेला आहे आणि जोरात पाऊस पण जोरात पडतोय. इकडे बघा इकडे एक मळी लावून झालेली आहे. बरं का एकच लावलो काय बघा. इकडे एक मळी लावून झालेली आहे आणि तिकडे मुंग्यांनी दार काढते. तिकडे पण जाऊया आपण. इकडे पाय केवढे बघा जातात आतमध्ये बघा. पाऊस जोरात पडतोय ना त्यामुळे माती पूर्ण एकदम सही झालेली आहे. इकडे समोर धुकं बघा किती लागले इथे. वरून आहे ना पाऊस आला आहे वरतून. आपण जाऊया जरा तिकडे. पाऊस जोरात आहे. हा बघा इकडे आहे आपला बारक्या बाय. बारक्या बाय काढताय दाढ काढतात. आमच्याकडे याला दाढ काढता म्हणतात. दाढ आणि काही ठिकाणी म्हणतात त्याला तरवा म्हणतात. तरवा काही ठिकाणी तरवा याला म्हणतात. बघा पाणी पूर्ण भरलेलं गाडीमध्ये. सगळे आहेत ना ह्या पेंड्या आहेत इकडे. इकडे एक मळी लावून झालेली आहे अगोदर. आपण यायच्या अगोदर इकडे ही मळी लावून झालेली आहे. हे सर्व पाणी आहे ते म्हणजे उमलाटाचं पाणी नाही आहे. उमलाटाच ना हे जे पाणी आहे ना हे सर्व उमलाटाचं पाणी आहे बघा. पूर्ण मळ्या भरलेल्या आहेत उमलाटाने. म्हणजे पावसाचा जोर वाढलेला आहे आणि पाऊस जोरावलेला आहे.
आता आपण आलेलो आहोत आग्राच्या वालाजवळ. त्या आग्राच्या वालाला पाणी वाढले दाखवतो बघा तुम्हाला. हा बघा. थोडं थोडं पाणी आता ह्या वाळाला गडून येतं आहे. म्हणजे पाणी थोडं थोडं वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता आपण जाऊया, खाली जाऊया. पाऊस बघा, पाऊस काय थांबत नाही आहे. पाऊस जोरदार सुरू आहे. आता आग्राच्या वालाला आहे ना पाणी थोडं गडूल येते बघा. बघा पाऊस पडल्यामुळे आहे ना लगेच थोडंफार गडूल पाणी यायला सुरुवात झाली. शंभरच्या वाळाला पण पाणी जोरदार असं सुटलेलं आहे. आवाज पण बघा एकदम दणदणून आवाज येतो. हा बघा इथं नाल्यातून येताना फोर्स बघा किती आहे इथं. ह्या मोठ्या वाळाला जोडून आहे ना अजून इकडे एक वाळ आहे बघा. इकडे छोटा वाळ आहे पण पाणी बघा केवढं आहे इथे.
मंडळी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याबरोबर लाईक आणि शेअर पण करा. भेटूया एका कोकणातील एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.